गॅस काढला घासायला काऊन का रोज रोज त्या लेकराच्या काळजी त्या स्वयंपाक आणि भाजीतच दिवस चालले जातात. आज आयुषले नारुषले लय भूक लागली, लय त्यातली गार्डन वरून फिरून आली ते भूक लागली करून राहिली. सगळ्यात पहिले मी आशुले नारुले वाढून देऊन देतो. घासणी नाही, हे लोखंडाची घासणी आहे ना तर पटकनच निघून जातात. हे बा हे तुम्हाला जे काढून दाखवतो. आजूबाजूनच तेलकट झालं. हे पण आता चकचक निघून जाते. कसं घासलं पाहिजे सगळे डाग निघून जातात आजूबाजूचे, तेवढे चकचक होऊन जाते. दर रविवारी घासलं की नाही तर चांगलं राहते. तर चला गॅस मस्त चकचक पुसून घेतला. असं वाटून राहिला जसा काय नवीन आणला एवढा मस्त दिसतो. पण दर रविवारी मी घासतोच. तर आता मी चालली माझ्या आतोबाईंच्या घरी डबा घेऊन चालली. आयुष्य नारुष म्हणत होते आपण अक्काच्या घरी जाऊ म्हणे जेवण करायसाठी. त्याने लवकर तयारी करून घेतली. तर चला आता पण फोन आला होता की लवकर या लेकराला भूका लागले. मी पण आता काळजीने निघतो, घराला कुलूप लावून घेतो. हे घे रे बाबू, ए दादा हे थैली घे, आपले कपडे आहेत वर टाके. दुपारचे 12:30 वाजत आले. लेकराला खरोखर भूका लागल्या. आयुष म्हणते मीच लावतो कुलूप. म्हटलं लाव पटकन सटकन. मग आरुष चल आरामशीर चाल. तो पाय काय कुचिनपणा करते, ऐकतच नाही. आम्ही ज्या रोडला चाललो ना इथं मोठं चिचीचं झाड आहे, लय जुनं झाड आहे. याचे खोडं भरले मोठेच्या मोठेच आहेत. तर चला आलो मग आतोबाईंच्या घरी. लय भूका लागल्या. गरम गरम स्वयंपाकाचा वास येऊ राहिला. व आताच गरम गरम स्वयंपाक केला. पोळी अजून तर तव्यावरच दिसते. येतील ना आता. आज काय आहे रे लेकर? बापरे लयच बांधल्या सारे हातभर. तुम्हाला बांधल्या ते दोन अंतर बर हो लयच बांधल्या कलरच्या. अरे बापा रे. आतोबाईंना केली आलूची भाजी. मी काल लाडू बनवले होते. मी केली वटाण्याची भाजी. इकडे वटाणे भाजून घेतले मस्त. डब्यात पोळ्या आणल्या. अमाय भेटतात ना दुकानात. मी या मंडळी जेवण करायसाठी मस्त आलूची भाजी आहे, रव्याचे लाडू आहेत. कायची भाजी? वटाण्याची भाजी आहे, भाजलेले वटाणे आहे. सगळेजण एकत्र जेवायला बसली की नाही तर मस्त जेवण धकते. लय मोठं जेवण धकते. आई आज सकाळपासून इच्छा होती की आज रविवार आहे तर सगळे फॅमिली मस्त एकत्र जेवण करा. आम्ही जेवण खाऊन केलं बाहेर आलो तर हे पुरी आल्या. फ्रेंडशिप डेचे आज येईल. ते काय असतात ते बांध्याचं आहे. काय म्हणतात याले माय? फ्रेंडशिप डे म्हणतात. ते आणलं काय घ्या बांधा. हा पोरीले हरी किती शाळेतल्या पोरी होती. आज रविवार आहे. रविवार असल्याच्या मी गेले हरिपुराला ते फ्रेंडशिप डेचं ते बांध्याच्या काय म्हणतात त्याले बँड म्हणतात त्याले. आम्ही रेबिना म्हणतो माय. अशा रेबिना होत्या पहिले. आम्ही डोक्याला बांधत शाळेत जायच्या वेळेस. परी आली मंडीतून फ्रेंडशिप डेचं घेऊन. इथे वेगळंच फ्रेंडशिप डे आहे. पाहू देऊ काय काय स्पेशल म्हणतात काकू. काय म्हणतात? स्पेशल आहे. स्पेशल राखी नाही. हे फ्रेंडशिप डेचं बघा किती मस्त आहे. हार्टचं. हा मस्त आहे. डिअर आहे डिअर. हा हे घ्या. हातातला कोण काढला? चला आता संध्या पण बांधतो म्हणजे फ्रेंडशिप डेचं. आता मी लहान झालेले काय बरोबर ते आता दिसेल का? घड्याळ काय आणले का? बापा इकडे तर काकाची लय सेवा चालू आहे. मामाची काकाची. पैसे भेटतात का? पैसे भेटतात का? 5-5 रुपये. आरू किती रुपये पाहिजे रे? साहिल तुम्हाला किती रुपये पाहिजे? 5 रुपये. 5-5 रुपयात सटपवता काय?
काही नव्हतं बुद्धी लागला पा दाखवतो. काकाचे हात दाबले तर सगळ्याला 5-5 रुपये भेटले का रे? हात चुरले, पाठ चुरली, काहीच नाही केलं. पेटीएम ना पैसे दिले, पेटीएम ना का रे? साहिल तुम्ही काय आणलं? काय आणलं पौदा? व्हील आणलं, व्हील. पावसाचं वातावरण झालं म्हणून आयुषले म्हटलं घरी जाईन, कपडे म्हटलं काढून आणि वेदिकाले पाठवलं सोबत. हे लेकरानं काय केलं, नालीत रोडवर येईना आंघोळा केल्या. रोडवर किती गंद पाणी ते का नदी होती का? या दोघांना पण आंघोळा केल्या. नदीसारखं फील होत जाय का तुले का रे? आणि ते दीदी बरी बोली नाही झाली, तू ओला झाला. आता एका इकडे कटाई चालू आहे ब्लाऊजची, कारण की बाहेर चालू आहे पाऊस आणि सगळेजण बसले. आता आजोबांचा ब्लाऊज शिवायचं होतं म्हणून सगळेजण बसले. ब्लाऊज शिवायसाठी मी पण बसले. 4.5 कमी आहे ना, समजलं का? हे 2 इंच आहे. आता थोडं तुम्ही भांडण कोण आलो. चला आताच ब्लाऊजची कटिंग झाली. आता मस्त संध्याकाळ झाली. आता करतो चहा. 5 वाजले. संध्याकाळचा चहा करतो. दुधाची पुडी पण आणली. कुठे चालले तुम्ही सगळेच्या सगळे जण? कॅटली गार्डनले. काही काम नाही कॅटली गार्डनले. बाहेर पाणी चालू आहे. याचा गोंधळ किती चालला कॅटली गार्डनले जायचं म्हणून. दुधाची पुडी आणली. चहा ठेवतो. शाळेत आली त्या स्विमिंग पूल मध्ये अशी मी सरनी व्हिडिओच काढला तिचा. मी काही नाही काढू नका रे, द्या असं द्या. उंदीर हाय, उंदीर उंदीर. नाही येणार. चहा तयार झाला आपला. सबनच्या सबन बसले हे पाहिजे तरी कामास कप घेऊन बसले. कपही ठेवले. कोणी बिस्किट घेते, कोणी काय घेते. फक्त चहाची वाट चालू आहे इकडे. चहा तर मस्त शिजला. सांडवला का चहा? सांडवला. लागला चटका. निराकात करतात हे लेकरं. आता चहा बिस्किट खाल्लं सगळ्यांना आणि लगे गार्डनला फिरायला चालले. नील दादाला नांदा लावून राहिले की आम्हाला गार्डनला फिरायला नाही. सबनच्या सबन निघाले लेकरं. ऐकूनही नेत राहिले. एक तर पाऊस एवढा चालू आहे. सारा गाराच गारा आहे जिकडे तिकडे पाणी. सबनच्या सबन निघाले. हा राहिला ना आता या. एवढे कसे काय दर्शन? तिथूनच पाहून हसून राहिले. एवढे जण चालले तर. चला याची ट्रिप निघाली. आता बसले सारेच्या सारेच जण. बाय बाय नका करू. गाडीले पकडा. बाय बाय नका करू. जावा. गेले पण गेले बाई लेकरं. गार्डनले जायचं म्हणून जायचं. निघालेच लेकरं. ऐकतच नाहीत ना, अजिबात ऐकत नाहीत. चला लेकरं गेले. आता आम्ही घरी निघतो. सबन लेकरं गेले. आतापर्यंत कलय 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 होता. आता सारेच्या सारेच निघून गेले. तर चला आता संध्याकाळ झाली. आता 7 वाजून राहिले. आयुष आणि आरुष आले कॅटली गार्डन वरून. काय रे काय काय पाहिलं रे? काय काय आहे वर पाहिलं रे? काय काय आहे सांग ना. आल्याबरोबर बसवलं त्याच्या पप्पाने त्याला अभ्यासाला. बिल्डिंग होती. मोठी होती बिल्डिंग. खेळाचं काय काय होतं? लय मजा आली. चला आता लेकरं म्हणतात लय मजा आली म्हणतात. आता भूका लागल्या त्याला तर मी स्वयंपाक करून घेतो.
फ्रूट कोणता खायला सांग ना. 12, 13, 14, 15, 16, 16 खायला. मी सांगतो खायला. एक मोठा कांदा घेतला आणि बारीक बारीक कापून घेतला. एक कांदा याचे खोत्र भित्र काढून खिसणीनं बारीक खिसून घेतो. काऊन की आमच्या घरी मिक्सर नाही ना, तर किसून घेतो. एक किसून घेतला कांदा की मस्त अशी घट्ट भाजी होते म्हणून किसून राहिली. अंड्याची भाजी तयार. आयुषले नारुषले भूक लागली. त्यातली गार्डन वरून फिरून आली ते, तर भूक लागली करून राहिली. सगळ्यात पहिले मी आशुले नारुले वाढून घेऊन देतो. हो बा भूक लागली बा. हा घ्या बा. ओ बा पोळी बी देतो. आता झोप येऊन राहिली का? एवढा खेळला का लगे तू? हा घाई तर लय झालती तुले. मग पाण्यात नाही तू नाल्यात किती पोयला म्हणतात. हा आता काऊन जीवार येते ती का रे? बरं झालं बाबू नाल्यातून वाहून नाही गेला. सगळी जेवण आता याला नांदा लावू राहिली म्हणते. घडी नांदा नको लागू म्हणते का? नाल्यात पोयला, नाल्यात उड्या मारल्या, नाल्यात खेळला असं आता घडी नको सांग म्हणते. माई का बदला नाही करतं का म्हणते. बेइज्जती नको करू म्हणते. चला मिरगीट पाहिजे का? मिरगी पाणी देतो. हा सांग बा. आणि तू काही एवढा गुन्ह्याचा नाहीस बाबू. सकाळी मी का घरी राहिली तुला का अक्काच्या घरी जाय म्हटलं नाही म्हटलं तरी तू काय करशील? तिकडे नाल्यात जाशील, त्या नाल्यात मी भेंडी सारखा खेळशील ना. हा सुरायला खोटा नको बोलू. यानच तर फायदा उचलला. काय म्हणतात त्याले? काहीतरी म्हणतात त्याले. जरासं सुख नाही का? जेवढे मुक्यात चल जेवलो काय काय किती वाजले? चल जेव.